आवडीने शिक्षण घेतलेलं, स्वप्नाने भरलेली आरती. MA झाल्यावर शिक्षक होण्याचं स्वप्न होतं तिचं, पण समाजाच्या रचनेत लग्न हेच पूर्ण मानलं गेलं. लग्न ठरलंय, मुलगा चांगला आहे, नोकरी आहे त्याची, वडिलांनी सांगितलं आणि आरतीने मान डोलवीत. तिचं मन मात्र अजून त्या अपूर्ण स्वप्नाच्या गुंतत अडकलेलं होतं. शुभमंगल झालं. सासरी सगळे चांगले, प्रेमळ, पण तिच्या स्वप्नाची चर्चा कुणाला विशेष वाटली नाही. शिकलीस ना तू, आता संसार कर, असं प्रेमळपणे बंधनकारक सल्ला दिला गेला. पहिले काही महिने जातात स्वयंपाक, घरकामात, पाहुणीची सेवा, सासूबाईंच्या अपेक्षा, नवऱ्याच्या ऑफिसचे वेळापत्रक यात आरती हरवून गेली. कधी आईला फोन करून रडायची, पण आई म्हणायची, सगळ्यांना जमतं ग, तुला पण जाईल. एक दिवस जुनी डायरी हाती लागली. त्यात लिहिलेलं होतं, मी एक दिवस शाळेत शिक्षक म्हणून उभी राहीन, लहान डोळ्यात नवीन जग दाखवीन. ते वाचून आरतीच्या डोळ्यात पाणी आलं, पण त्या अश्रूमध्ये यावेळी कमकुवतपणा नव्हते, होता तर निर्धार. त्या रात्री तिने नवऱ्याशी बोलायचं ठरवलं. माझं एक स्वप्न होतं, शिकवायचं. आजवर संसार सांभाळला, आता थोडं स्वतःसाठी जगायचं आहे. नवऱ्याला आश्चर्य वाटलं, पण त्याने नकार दिला नाही. तू स्वतःसाठी काही करायचं ठरवलेस हेच मोठं आहे, मी तुझ्यासोबत आहे, तो म्हणाला. आरतीने BEd सुरू केले. घरकाम आणि अभ्यास याचा समतोल. सध्या ती दररोज थोडं पुढे जाऊ लागली. ती परीक्षा उत्तीर्ण झाली. नंतर ती एक शाळेत शिक्षिका झाली. शाळेचा पहिला दिवस मुलं गोंगाट करत होती, पण आरती मात्र स्तब्ध होती. तिच्या स्वप्न तिच्या समोर उभं होतं. तिनं फळ्यावर लिहिलं, तुम्ही काहीही बनू शकतात, फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. क्लासमध्ये एक विद्यार्थिनी विचारते, मॅडम हे खरंच आहे का? आरती हसत आणि म्हणते, हो ग, अगदी खरं आहे, कारण मी स्वतःच याच विश्वातून इथे पोहोचले आहे. शिकवण. लग्नानंतर आयुष्य थांबत नाही. स्त्रियांचं अस्तित्व, तिचं स्वप्न, तिचा आत्मसन्मान हे सर्व संसाराच्या चौकटीत हरवून जाऊ नयेत. तीही स्वतःसाठी काही करू शकते. गरज आहे फक्त थोड्या पाठिंब्याची आणि स्वतःच्या जिद्दीची.